नमस्ते छोट्या मित्रांनो, शुभ सकाळ. मुलांनो, आज आपण मराठीमधील पाठ क्रमांक 14 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो, आपण सुरुवातीला थोडीशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अल्पसा परिचय करून घेऊया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव मुलांनो माणिक बंडोजी इंगळे. त्यांचा जन्म 27 एप्रिल 1909 साली यावली, जिल्हा अमरावती या ठिकाणी झाला. त्यांच्या गुरूंचं नाव होतं आडकोजी महाराज. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मराठी, हिंदी या भाषांमध्ये साहित्य रचना केलेली आहे. ग्रामगीता, अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली ही त्यांची काही पुस्तकं आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव बंडोजी तर आईचं नाव मंजुळाबाई होतं. ते ब्रह्मभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना भात म्हणत. बारशाला दिनांक 11 मे 1909 रोजी अकोटचे श्री हरिबुवा, माधांचे प्रज्ञानचक्षु श्री संत गुलाब महाराज व यावलीचे महाराज यांनी मुलाचे नाव माणिक ठेवले आणि आशीर्वाद देऊन निघून गेले. त्यांचं प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आदकोजी महाराजांनी त्यांचे नाव तुकड्या ठेवले होते. इसवी सन 1925 मध्ये त्यांनी आनंदामृत ग्रंथाची रचना केली. स्वतः भजन, कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरीवर उत्तम भजने गायली. दिनांक 23 फेब्रुवारी 1935 रोजी सालबर्डी येथील आज्ञात आले. पुढे त्यांचा गांधीजीशी संवाद झाला. 28 ऑगस्ट 1942 स्वातंत्र्य संग्राम चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्यांना अटक झाली. त्याचबरोबर 1943 मध्ये विश्व शांती नाम सप्ताह झाला. 5 एप्रिल 1943 श्री गुरुदेव मुद्रणालीची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. 19 नोव्हेंबर 1943 रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. हरिजनांसाठी त्यांनी मंदिरे खुली केली. ते म्हणत, गावागावाशी जागवा, भेदभाव समूळ मितवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा आणि तुकड्या म्हणे. अशा रीतीनं मुलांनो तुकडोजी महाराज यांचा अल्पसा परिचय आपण या ठिकाणी करून घेतलेला आहे. यानंतर या पाठाचे जे लेखक आहेत ते सुदाम सावरकर. मुलांनो, तर मी आता या पाठाचं प्रकट वाचन करतो आहे. तुम्ही पुस्तकामध्ये लक्ष देऊन बघायचं आहे. पाठ क्रमांक 14 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. सुमारे 90 वर्षापूर्वीची ही गोष्ट. जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता. तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता. राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला. तो
चुणचुणीत मुलगा राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदानं जंगलात नांदत आहेत, तुम्ही त्यांना का हो ठार करता? त्यावर राजा निरुत्तर झाला. तो विचार करू लागला. त्याला स्वतःची चूक कळून आली. त्याने शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली, त्या मुलाचे नाव होते माणिक. पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला. माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा. तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी वरखेडला नेले. तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले. महाराजांनी त्याला तुकड्या हे नवे नाव दिले. तुकडोजीने त्यांना गुरु मानले. तुकडोजी 14 वर्षांचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. तेथे कंदमुळांवर गुजराण करत त्यांनी हट्टयोगाचा अभ्यास केला. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले व तेथील गरीब माणसांमध्ये रमले. खेळ शर्यतींमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलगाड्यावर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये त्याने आत्मसात केली. हिंदी, उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले. आपला देश पारतंत्र्यात होता. त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत 1930 सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला. गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली. गांधीजींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. सन 1947च्या स्वराज्यप्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. तर मुलांनो, या ठिकाणी मी या पाठाचं प्रकट वाचन केलेलं आहे. आता आपण यातील काही कठीण शब्दार्थ आणि वाक्प्रचारांचा अभ्यास करूया आणि मग आपण त्या पाठाचं थोडंसं स्पष्टीकरण बघूया. गुहा या शब्दाचा अर्थ डोंगर कपारीमधील खोलगट जागा. चुणचुणीत या शब्दाचा अर्थ खेळकर, हुशार. त्यानंतर नांदत आहेत म्हणजे गुण्यागोविंदाने राहत आहेत, आनंदाने राहत आहेत, चांगल्या प्रकारे राहत आहेत. उमद्या या शब्दाचा अर्थ तरुण. कंदमुळे म्हणजे रानातील वनस्पतींची मुळे. त्यानंतर कौशल्य याचा अर्थ कसब. कवने म्हणजे मुलांनो गाणे किंवा कविता.
त्याचबरोबर गुणसंपदा म्हणजे गुणांची संपत्ती. आता इथे जयपूर हे जे शहर आहे हे आपल्या भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे त्या राज्यामध्ये जयपूर हे शहर आहे आणि राजस्थानची ती राजधानी आहे. चंद्रपूर मुलांनो महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. आता इथे ताडोबा अरण्य असा एक उल्लेख आलेला आहे. तर हे ताडोबा अरण्य जे आहे हे चंद्रपूर जवळ आहे आणि ते वाघांच्या संगोपनासाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे. वरखेड हे जे गाव आहे हे अमरावती जिल्ह्यातीलच एक गाव आहे. हट्टयोग म्हणजे मुलांनो हा एक योगाचा प्रकार आहे. म्हणजे रामदेव बाबा जे योगासने घेतात, योग करतात, त्या योगातलाच हट्टयोग हा एक योगाचा प्रकार आहे. पाडे हा शब्द मुलांनो आपल्याला सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठामध्ये त्याचा अर्थ सांगितलेला आहे, पण तरीसुद्धा सांगतो. पाडे म्हणजे आदिवासींची छोटी वस्ती. त्यानंतर पाले म्हणजे भटक्या जमातीचे निवास. थोडक्यात जे गावोगावी फिरणारे लोक असतात, एका ठिकाणी स्थिर नसतात, ते तंबू वगैरे मारून राहतात. आता इथं जंगल सत्याग्रह 1930 साली मुलांनो झालेला जंगल वाचवा मोहीम म्हणजे झाडांची जी मोठ्या प्रमाणामध्ये तोड केली जात होती, तर जंगल वाचवा मोहीम हाच तो जंगल सत्याग्रह. झाडी मंडळ म्हणजे कोकण विभाग. झाडी मंडळ कोकण विभाग आणि विदर्भ मुलांनो महाराष्ट्राचा उत्तर पूर्वेकडील एक विभाग आहे. महाराष्ट्राचा उत्तर पूर्वेकडील हा एक विभाग आहे. त्यानंतर सेवाभावी संघटना म्हणजे मुलांनो समाजसेवा करणाऱ्या काही संघटना असतात, मंडळे असतात, ती सरकारी वगैरे नसतात. ग्रामोद्योग म्हणजे खेडेगावात वस्तू बनवण्याचे लहान लहान उद्योग. त्याच मुलांनो प्रजासत्ताक म्हणजे स्वातंत्र्य. प्रजासत्ताक भारतीय प्रजासत्ताक सार्वभौम भारताचे स्वतंत्र गणराज्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि एक वेगळं गणराज्य तयार झालं. अशा रीतीनं मुलांना आपण या ठिकाणी कठीण शब्दार्थ, त्यानंतर वाक्प्रचार. आता इथं ध्यान लावणे असा एक वाक्प्रचार आहे. ध्यान लावणे, डोळे मिटून एकाग्र होणे. त्यानंतर तल्लीन होणे, गुंग होणे, मग्न होणे. निरुत्तर होणे, उत्तर देता न येणे, उत्तर न सुचणे. अशा रीतीनं आपण या पाठामध्ये आलेले जे काही वाक्प्रचार असतील, जे काही कठीण शब्दार्थ असतील, ज्या काही शब्दार्थांचे सविस्तर माहिती हवी असेल ते मी मुलांनो तुमच्यापुढे मांडलेले आहे. आता इथं जे तुमच्यासमोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा पाठ दिलेला आहे. आता हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जर आपण मुलांनो जन्म जर बघितला तर जवळजवळ एक 70 वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे. इथं आता तुमचे 90 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. म्हणजे आत्ता जवळजवळ या घटनेला 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या काळात राजस्थानमधील जयपूरकडचा एक राजा मुलांनो त्यावेळेला भारतामध्ये अनेक छोटी राज्य होती आणि त्या राज्याचा राजा त्या ठिकाणी वेगवेगळे शौक बाळगत असत आणि त्यामध्ये ते पुरुषार्थ मानत असत. तसाच एक जयपूरकडचा एक
राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आलेला होता. म्हणजे राजानं वाघाची शिकार करणं हे त्या काळात प्रतिष्ठेचं मानलं जात होतं. त्या राजाचं शौर्य मानलं जात होतं. त्या राजाचा पराक्रम मानला जात होता. आणि म्हणून हा राजस्थानमधील जयपूरकडचा एक राजा या चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यामध्ये शिकारीसाठी आलेला होता. आणि तेथील एका गुहेच्या या शब्दाचा गुहा या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. तोंडाशी एक मुलगा ध्यान करत बसलेला होता. मुलांनो, तो चुणचुणीत होता, हुशार होता. आणि त्या मुलाला तो राजा जंगलातील प्राण्यांविषयी जेव्हा माहिती विचारू लागला त्यावेळेला तो राजा म्हणाला, हे सुखी जीव जंगलामध्ये आनंदानं जगत आहेत. हे प्राणी जंगलामध्ये आनंदानं जगत आहेत आणि तुम्ही त्यांना ठार का मारता? त्यांची शिकार का करता? या प्रश्नावर त्या राजाला उत्तर देता आलं नाही. ते निरुत्तर झाले आणि स्वतःची चूक त्या राजाच्या लक्षात आली. आणि त्याच वेळी त्या राजानं मुलांनो शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या त्या राजाला या तरुण मुलांनो अहिंसेची शपथ घ्यायला भाग पाडलं. आणि त्या मुलाचं नाव होतं माणिक, म्हणजेच आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि तेच पुढे मुलांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावानं प्रसिद्ध झालेले आहेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला परिचयामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव सांगितलेलं आहे. माणिकच्या वडिलांचं नाव बंडोजी इंगळे ठाकूर आणि आईचं नाव मंजुळा. ते मुलांनो लहान असतानाच त्यांच्या आईनं त्यांना आजोळी ठेवलं. वरखेडला आजोळी नेलं आणि आजोळी नेल्यानंतर तिथले जे आडकोजी महाराज होते यांच्या सानिध्यामध्ये त्यांना ठेवलं. आणि त्या आडकोजी महाराजांनी त्यांना तुकड्या हे नाव दिलं. म्हणजे तुकड्या हे नाव आडकोजी महाराज म्हणजे त्यांचे गुरु आडकोजी महाराज यांनी त्यांना दिलेलं आहे. तुकडोजी मुलांनो 14 वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. म्हणजे त्यांनी घराचा त्याग केला आणि रामटेकचं जे जंगल आहे त्या रामटेकच्या जंगलामध्ये ते भटकू लागले. आणि आपलं पोट भरण्याचं काम, गुजराण म्हणजे पोट भरणे, आपलं पोट भरण्याचं काम ते कंदमुळांवर करू लागले. तुम्हाला कंदमुळाचा अर्थ मी सांगितलेला आहे. त्यांनी हट्टयोगाचा अभ्याससुद्धा केला आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवाशांचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरलेले आहेत. त्याचबरोबर ते गरीब माणसांमध्ये कशा पद्धतीनं रमले बघा मुलांनो. ते त्या आदिवाशांबरोबर त्या भटक्यांबरोबर कशा पद्धतीनं रमले, त्यांच्यामध्ये कसे सहभागी झाले. तर ते खेळ खेळत, शर्यतींमध्ये, पोहण्यांमध्ये, धावण्यांमध्ये, घोड्यावर बैलगाडीवर नियंत्रण साधण्यामध्ये, गाणे रचण्यामध्ये, वाद्य वाजवण्यामध्ये, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचण्यामध्ये अशी विविध कौशल्य या तुकडोजी महाराजांनी अवगत केली. एवढंच नव्हे मुलांनो, हिंदी, उर्दू आणि मराठीतील स्वतःची कवने ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. म्हणजे हिंदी भाषेमध्ये, उर्दू भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये ते वेगवेगळे स्वतःच्या कविता रचत असत, गाणी रचत असत. आणि खंजिरीच्या तालावर, खंजिरी म्हणजे दिमडी, या दिमडीच्या तालावरती, खंजिरीच्या तालावरती ते बेभान होऊन गात असत. आणि ऐकणारे सुद्धा मुलांनो तल्लीन होऊन जात असत. आणि या वेगवेगळ्या त्यांच्या कौशल्यांमुळे त्यांना लोकांनी देवबाबा असं म्हणायला सुरुवात केली. आता मुलांनो, हा जर सगळा काळ बघितला
तर हा सगळा काळ पारतंत्र्यातला काळ होता. म्हणजे आपला देश स्वतंत्र नव्हता, देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. देश इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होता, ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता. देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यामुळं हा सगळा कालावधी, तुकडोजी महाराजांचा हा जो सगळा कालावधी आहे हा पारतंत्र्यामध्ये गेलेला आहे. आज मुलांना आपण स्वातंत्र्यामध्ये जीवन जगतो आहे. आपण खूप नशीबवान आहोत. आपल्याला पारतंत्र्याच्या झळा बसलेल्या नाहीत. पारतंत्र्य म्हणजे काय असतं हे आपल्याला सोसावं लागलेलं नाही. आपण स्वतंत्र भारतामध्ये आनंदाने जीवन जगतो आहे. हे आपल्यासाठी अभिमानाचं आहे. पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मुलांनो अनेक स्वतंत्रवीरांनी, अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. अनेक चळवळी आणि सत्याग्रह केलेले आहेत. तेव्हा कुठे आपल्याला ही स्वातंत्र्याची फळं चाकायला मिळत आहेत. मुलांनो, आपला देश पारतंत्र्यात होता त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1930 साली जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. म्हणजे 1930 साली जो जंगल वाचवा आणि तिथल्या लोकांना घेऊन केलेला जो सत्याग्रह आहे तो प्रसिद्ध आहे. त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी आणि भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. आणि मग तुम्ही म्हणणार, त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये संत तुकडोजी महाराजांनी काय योगदान दिलेलं आहे? तर मुलांनो, संत तुकडोजी महाराजांनी जो 1930 सालचा जंगल सत्याग्रह झालेला होता, त्या सत्याग्रही जे तरुण होते त्यांच्या शिबिरामध्ये जाऊन आपल्या खंजिरी आणि भजनांद्वारे त्या तरुणांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्याचं काम, इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्याचं काम, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, त्यांच्यामध्ये प्रेरणा जागवण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. त्याचबरोबर झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना आणि विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला. आता मुलांनो, स्वदेशी म्हणजे काय? तर स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशामध्ये तयार होणारा जो माल आहे त्याच मालाचा वापर करायचा, परदेशी वस्तू वापरायच्या नाहीत. आणि हा सुद्धा एक मोठी, स्वदेशी ही सुद्धा एक मोठी चळवळ झालेली होती, लक्षात ठेवा. कारण परदेशी वस्तूंचा त्याग करा आणि स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करा. म्हणजे जे आपल्या देशामध्ये तयार होणारा माल आहे, ज्या आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आहेत, या वस्तूंचा आणि मालाचाच आपण वापर करायचा. त्याचबरोबर जे ग्रामोद्योग आहेत, लहान लहान खेड्यामध्ये सुरू असणारे लहान लहान जे उद्योग आहेत त्याच उद्योगांना चालना द्यायची, त्यांचाच प्रचार करायचा. अशा पद्धतीनं स्वदेशी आणि ग्रामोद्योग यांचा प्रचार तुकडोजी महाराजांनी केलेला आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे 1942 साली गांधीजींनी छोडो भारत घोषणा केलेली होती. आणि छोडो भारत घोषणा जी केलेली होती, इंग्रजांना चले जाओ म्हणून सांगितलेलं होतं. गांधीजींच्या या छोडो भारत आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले. म्हणजे या छोडो भारत आंदोलनामध्ये तुकडोजी महाराज आपले अनुयायी घेऊन, आपले शिष्य घेऊन या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. आणि त्या सहभागामुळं त्यांना तुरुंगवाससुद्धा भोगावा लागला, त्यांना तुरुंगात जावं लागलेलं होतं. मुलांनो, 1947ला
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्हणजे आपण इंग्रजांना आपल्या देशातून हुसकावून लावण्यात किंवा इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावण्यात आपल्याला यश आलं आणि आपल्याला 1947ला स्वराज्य प्राप्ती, स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते. मुलांनो, मी तुम्हाला सांगितलं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्या देशामध्ये अनेक छोटी छोटी राज्ये होती आणि या छोट्या छोट्या राज्यांमध्ये अनेक राजे राज्य करत होते. प्रत्येक राज्याचा एक राजा होता. म्हणजे एकसंघ असा भारत नव्हता. त्या भारतामध्ये छोटी छोटी अशी राज्ये होती. या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम, त्यांना भारतीय प्रजासत्ताकात विलीन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे जे काही नेते होते, काही स्वातंत्र्य सेनानी होते, त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सुद्धा अग्रगण्य होते. आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल हे लोह पुरुष म्हणून ओळखले जातात, कारण या भारतीय स्वातंत्र्यानंतर ही जी संस्थाने होती, या संस्थानांना विलिनीकरण करण्याचं काम लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यामध्ये बजावलेली होती आणि ही संस्थाने भारतामध्ये विलीन केलेली होती. तसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकामध्ये जी काही संस्थाने होती ती विलीनी करण्याचे कार्य महत्त्वाचं होतं आणि ते त्यांनी बजावलेलं आहे. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यामध्ये तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने, म्हणजे तुकडोजी महाराजांनी जे काही मंडळ स्थापन केलेलं होतं ते श्री गुरुदेव सेवा मंडळ, आणि या गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट, म्हणजे आजचं जे हैदराबाद आहे त्या हैदराबाद स्टेट आणि कोल्हापूर संस्थान, आपल्या शेजारी असणारं कोल्हापूर, आणि या कोल्हापूर संस्थानाचे राजे आपल्याला छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे परिचित आहेत. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामं केलेली आहेत, शेतीविषयक कामं केलेली आहेत, त्यानंतर समाज सुधारणाविषयक कामं केलेली आहेत. बऱ्याच रूढी परंपरेला छेद देण्याचं काम या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे, हे आपणाला परिचित आहे. हे कोल्हापूर संस्थान आणि हैदराबाद संस्थान, कोल्हापूर संस्थान आणि हैदराबाद संस्थान या संस्थानांना विलीन करण्याचा काम किंवा या संस्थानाच्या विलिनीकरण करण्याच्या कामात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने सहभाग घेतलेला होता आणि त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. म्हणजे मुलांनो, संत फक्त प्रवचन, भजन, कीर्तन करण्याचंच काम करतायत असं नाही, तर हे जे संत असतात, ही जी माणसं असतात, या ज्या विभूती असतात, या विभूती समाज सुधारण्याचं, देशाच्या अखंडता आणि एकता यामध्ये लोकांना गुंफण्याचं, त्याचबरोबर वेगवेगळ्या रूढी परंपरांना छेद देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम हे संत लोक करत असतात. तर अशा रीतीनं मुलांनो, आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा हा पाठ पाहिलेला आहे.
जो उर्वरित काही भाग आहे, शिल्लक राहिलेला भाग आहे, तो आपण मुलांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तुम्ही जो आपण अभ्यासलेला भाग आहे त्या भागाचं प्रकट वाचन करायचं आहे, व्यवस्थित वाचन करायचं आहे. तर इथंच आज आपण थांबणार आहोत. धन्यवाद.